अहंकारी अर्जुन अंतिम भाग. विकासला देखील आपली बहीण घरात का नाही याचे खरे कारण समजून खूप वाईट वाटले. बाळासाठी ती शांत राहिली असली तरी सासूबाईंना आणि त्यांचे ऐकणाऱ्या सायलीला काहीही करून धडा शिकवायलाच पाहिजे असा त्याने मनातल्या मनात विचार केला. दादा, आम्हाला ही गोष्ट तुला सांगायची नव्हती, पण तू बाळाची शपथ घातल्यामुळे आम्हाला हे सांगावे लागले. पण प्लीज तू घरात जाऊन ह्यावरून कोणतेही भांडण करू नकोस, असे अदिती म्हणाली. नाही अदिती, पण मी त्यांना एका स्त्रीची किंमत काय असते हे नक्कीच दाखवून देईन. बरं, तुम्ही सध्या कोणत्या अपार्टमेंटमध्ये राहत आहात? विकासने विचारले. अर्जुनने त्यांचं अपार्टमेंटचे नाव सांगितले. ओके, मग मला जेव्हा तुम्हाला भेटावेसे वाटेल तेव्हा मी तिथे येईन. अदिती, तुझ्या हातचे जेवण जेवून कितीतरी महिने झाले आहे ग बाळा, तो म्हणाला. अरे त्यात काय मोठे आहे, आज रात्रीच तुम्ही जेवायला या, असे अदितीने आमंत्रित केले. अर्जुनने देखील तिच्या बोलण्याला होकार दिला. तो म्हणाला, हो विकास, आजच आहे. आम्ही देखील त्या नवीन घरात गेल्यापासून कोणीही गेस्ट म्हणून आले नाही आणि घरात काही गोड जेवण देखील बनवले नाही, अर्जुन म्हणाला. अहो, मग सासूबाईंना आणि मामाजींना पण बोलावू शकतो ना. जेव्हा तिने असे विचारले तेव्हा अर्जुनला देखील ते योग्य वाटले. तो म्हणाला, ठीक आहे, मी तसेच करतो. ऑफिस संपवून तू घरी जा, मी घरी जाऊन त्या दोघांना घेऊन येतो, तो म्हणाला. ओके, मी आता ऑफिसला जातो, खूप काम आहे, असे त्या दोघांना सांगून विकास तिथून निघून गेला. अहो, हे सर्व कुठे जाऊन थांबेल? मला खूप भीती वाटत आहे, अदिती म्हणाले. तू का काळजी करतेस माझ्या लाडक्या सोन्या? मी आहे ना तुझ्यासोबत. कितीही मोठे संकट आले तरी ते आधी माझ्यावरून जाईल आणि मग तुझ्यापर्यंत पोचेल, असे म्हणत त्याने तिला हग केले आणि तिच्या डोक्यावर चुंबन घेतले. जेवणासाठी काय सामान हवे आहे त्याची लिस्ट मला पाठवून दे, मी ते मागवण्याची व्यवस्था करतो. तू जास्त वजन उचलायचे काम करू नकोस, असे सांगून तो आपल्या केबिनमध्ये गेला. ऑफिसमध्ये आलेल्या विकासचे मन खरोखरच खूप दुःखी झाले होते. मला माझे प्रेम मिळवून देणारी माझी बहीणच होती. अशा परिस्थितीत आज माझ्या सासू आणि बायकोमुळे तिला इतका त्रास सहन करावा लागत आहे. शकुंतला ह्याने देखील 2 मुलांना जन्माला घातले आहे. त्यांना तरी समजायला हवे होते ना. इतक्या लवकर बाळ होण्यासाठी त्यांचे लग्न होऊन काय 10-15 वर्ष झाली आहेत का? किंवा डॉक्टरांनी त्यांना कधी बाळ होणारच नाही असे सांगितले आहे का? असा विचार करून तो मनातून खूप दुःखी झाला. कारण त्याचा स्वतःच्या आईला देखील लग्नानंतर 8 वर्षांनी तो झाला होता. विकास जेव्हा मोठा झाला तेव्हा समाजात लोक आपल्याला वांज म्हणून कसे हसायचे ते सांगून त्याची आई त्याच्याजवळ सांगून रडत होते. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आलेला माझा राजकुमार आहेस असे म्हणत ती त्याला जवळ करायची. तेव्हा त्याला आपल्या आईची आठवण आली, वडिलांनी पाठीवर घेतलेली आठवण आली, डोळ्यांनी दाखवलेली प्रत्येक गोष्ट आणून देणाऱ्या वडिलांचे प्रेम त्याला आठवले. डोळ्यात आलेले अश्रू पुसणाऱ्या विकासला सायली आणि शकुंतला यांच्यावर खूप राग आला. तरीही आपल्या मनावर ताबा मिळवून त्याने करायची सर्व कामे पूर्ण केली आणि तो घराकडे निघाला. त्याने मनात जे काही करायचे ठरवले होते त्याला आतापासूनच सुरुवात देखील केली होती. घरी आल्यावर सायलीने हसून त्याचे स्वागत केले. रामाने त्याला कॉफी आणून दिली. थँक्स रमा मावशी, मला खरोखरच ह्याची गरज होती, असे सांगून त्याने कॉफी पिली. तो म्हणाला, रमा मावशी, तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या हाताची चव मला माझ्या आईची आठवण करून देते. तिथेच बसलेल्या शकुंतला आणि सायली विकासचे हे बोलणे ऐकून फक्त हसल्या. खूप थँक्स रे मुला. इतकी वर्ष मुले नाहीत म्हणून दुःखी राहणाऱ्या माझ्यासारख्या वांज स्त्रीला अदितीने मुलीचे स्थान दिले आणि तू तुझ्या आईची आठवण काढलीस. ह्यातच मला खूप मोठे समाधान मिळाले आहे. मी मरण्यापूर्वी मला कोणीतरी आई म्हटले याचे मला समाधान लाभले, असे रमा म्हणाले. पण रमाने वांज हा शब्द मुद्दामून वापरला होता.
कारण शकुंतला यांनी ह्याच कारणावरून अदितीला या घरापासून दूर केले होते ना. अहो रमामावशी, तुम्ही जर अदितीची आई आहात तर माझी पण आईच आहात, कारण ती माझी बहीण आहे. इथून पुढे तुम्हाला एक मुलगी नाही तर 2 मुलं झाले आहे ना आई, विकास म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून रमाचे मन खरोखरच भरून आले होते. ठीक आहे मुला, असे म्हणत त्याने देखील त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तरीही आई, माझ्या आईने जे कष्ट सहन केले आहेत ते कोणाचेही नशिबात नकोत. तुला माहीत आहे का, पैसे होते हाताखाली, काम करायला खूप नोकर चाकर होते, तरीही माझी आई एक दिवस देखील सुखाने राहू शकली नाही. विकास म्हणाला. का रे मुला, असे काय झाले होते, रमाने विचारले. त्या दोघांचे बोलणे ऐकणाऱ्या आई आणि मुलगी देखील त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या, कारण त्याने सायलीला कधीच त्याच्या आई वडिलांबद्दल जास्त काही सांगितले नव्हते. ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमच्या आई वडिलांचे लग्न झाल्यावर 8 वर्ष त्यांना मूलबाळ झाले नव्हते. कोणत्याही कार्यक्रमात गेली तरी माझ्या आईला लांबूनच बोलावून परत पाठवून दिले जायचे, तो म्हणाला. अशा प्रकारे वागवायचे असेल तर कोणत्याही कार्यक्रमाला ना बोलवलेच बरे झाले असते ना विकास, असे रमा म्हणाले. रमाला देखील अदितीची आठवण आली. हो रमा मावशी, पण काय करणार, माझे आई वडील दोघंही दानधर्म करण्यात खूप पुढे होते, त्यामुळे ते कोणत्याही कार्यक्रमाला गेले तरी त्या काळात देखील खूप पैशांची मदत करायचे. याच कारणामुळे लोक न विसरता माझ्या आईला कार्यक्रमांना बोलवायचे. जोपर्यंत गिफ्ट मिळत नाही तोपर्यंत तिला जवळ ठेवायचे आणि नंतर दूर करायचे. अशाच एक डोहळ्या जेवणाच्या कार्यक्रमात गेले असताना देखील लोकांनी तसेच केले होते. ती वांज आहे, तिच्याकडून आशीर्वाद घेतला तर आपल्या मुलीला आणि तिच्या पोटातील बाळाला धोका निर्माण होईल असे म्हणून तिला तिथून हाकलून दिले होते. तो शेवटचा दिवस होता. त्यानंतर माझी आई कधीच कोणत्याही कार्यक्रमाला गेली नाही. घरी कोणी जरी बोलवायला आले तरी मी येणार नाही असे सांगून ती जमेल तितकी पैशांची मदत करून त्यांना पाठवून द्यायची. त्यानंतर काही वर्षांनी माझा जन्म झाला. माझ्या आईने 9 वर्ष नवरात्रीचे व्रत केले. त्याचेच फळ म्हणून मी 9व्या वर्षी जन्माला आलो असे सांगून आपल्या आईच्या आठवणीत विकासच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून रमा म्हणाली, मुला, तू जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या आई वडिलांचे आयुष्य तितकेच होते असे समज. आता तुला बाबा म्हणून हाक मारण्यासाठी तुझी आई किंवा वडील परत येत आहेत असे रमाने सांगितल्यावर तो मंद हसला आणि म्हणाला, हो रमा मावशी, मला देखील तेच एक मोठे समाधान आहे. मला आधी आई पाहिजे, त्यानंतर वडील देखील हवे आहेत. त्या दोघांचे हे बोलणे ऐकून आई आणि मुलगी एकमेकांकडे पाहू लागल्या. अदितीच्या बाबतीत आपल्याकडून काही चूक तर झाली नाही ना असे एका क्षणासाठी त्या दोघींनाही वाटले. पण शकुंतला यांना मुलीचा गरोदरपणाच्या अहंकारामुळे काहीही दिसत नव्हते. नाही, तो काहीही बोलत असला तरी मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. माझ्या मुलीचं पोटातील बाळ ह्या जगामध्ये पूर्णपणे सुरक्षितपणे आले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अदितीला माझ्या मुलीच्या जवळ येऊ देणार नाही, असा विचार त्यांनी स्वतःशीच केला. दुसरीकडे ताराच्या फ्लॅटमध्ये कॉफी पिताना मनूच्या मांडीवर बसलेली तारा काहीतरी बोलू इच्छित होती. ती मनूला घेऊन तर आली होती, पण अर्धा तास झाला तरी ती बोलण्यासाठी शब्द शोधत होती, कारण ती जी गोष्ट सांगणार होती त्यामुळे मनूला राग येईल अशी भीती तिला वाटत असूनही तिने त्याला बोलण्यासाठी बोलावले होते. तारा, मला येऊन अर्धा तास झाला आणि 2 वेळा कॉफी पिऊन पण झाली. आता तरी नक्की काय गोष्ट आहे ते सांगणार आहेस की मी तुला असेच जवळ घेऊन प्रेम करत राहू, असे मनूने विचारले. तो तिच्या गळ्यावर चुंबन घेऊ लागला तेव्हा तिच्या घशातून शब्दच फुटत नव्हते. मनू, असे म्हणत ती अडकली. तिने आपले मन घट्ट केले आणि ती मनूकडे फिरली. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला. बर, आता तरी सांगायचे मनात आण बाई, मनू म्हणाला. ते गोष्ट सांगितल्यानंतर तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस आणि रागवणार नाहीस असे मला वचन दे, तारा म्हणाली. बर, ह्याचा अर्थ गोष्ट सिरियस आहे, मनू म्हणाला.
सिरियस असे काही नाही. तुम्ही ती कशा प्रकारे घेता यावर आहे असे ती म्हणाली. त्यावर ठीक आहे, मी रागवणार नाही असे सांगत म्हणून तिच्या हातावर आपला हात ठेवला. ते तुमच्या दीदीच्या लग्नाला आता फक्त 1 आठवडा बाकी आहे. म्हणूनच तुम्ही ऑफिसमध्ये लोन मागितले होते ना, तिथून फक्त 2 लाख रुपयेच मिळू शकतात हे मला समजले. म्हणूनच उरलेले पैसे मी स्वतः देते. पण फ्रीमध्ये नाही तर लोन म्हणूनच घ्या. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा मला ते परत करा. तुमच्या स्वाभिमानाबद्दल माहीत असल्यामुळे मी तुम्हाला फ्रीमध्ये पैसे देणार नाही असे सांगत तिने सर्व काही बोलून दाखवले आणि भीतीमुळे डोळे मिटून बसले. मनू 1 मिनिट तिच्याकडेच पाहत राहिला. त्यानंतर तिला बाजूला सारून तो उभा राहिला. मनू, तुम्ही रागवणार नाही असे मी आधीच सांगितले आहे. प्लीज रागवू नका. लोन म्हणूनच घ्या आणि हळूहळू परत करा असे तिने भीतीने अडकळत सांगितले. मनूने डोळे मिटून 1-2 मिनिटापर्यंत विचार केला. त्यानंतर तो ताराकडे फिरला आणि म्हणाला, ठीक आहे तारा, तुझ्या इच्छेप्रमाणेच होऊ दे. तू माझी अडचण समजून घेऊन मदत करत आहेस तर मग मी का नकार देऊ. मला लोन म्हणूनच हे पैसे दे, तो म्हणाला. दोघांनी एकत्र जेवण केले. तिला जवळ घेऊन तिचे चुंबन घेतल्यानंतर मनू म्हणाला, लग्नाआधीच तू मला बाबा बनवायचे सर्व लक्षण दाखवत आहेस तारा, असे म्हणून तो तिला पुन्हा चुंबन घेऊ लागला. शांत व्हा म्हणू सर, फक्त चुंबन घेतल्याने बाळ होत नाही. आपण दोघांनी चुंबनापलीकडे काहीही केलेले नाही. आधी लवकरात लवकर राधा दीदीचे लग्न होऊ दे आणि मग तुमच्या घरी आपल्या लग्नाबद्दल बोला. मला देखील तुमच्याशिवाय राहणे कठीण जात आहे, असे ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली. तिची कंबर पकडून म्हणून तिला स्वतःकडे ओढले. तो तिच्या नाकावर नाक घासत म्हणाला, आज्ञा महाराणी सरकार. म्हणून 1 मिनिट, मी आले असे म्हणत ती गेली आणि एक चेक घेऊन आली. तिने त्याच्या समोरच चेक लिहून दिला. हे घ्या म्हणू, तुम्हाला पाहिजे ती तारीख टाकून घ्या. पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील, ती म्हणाली. तारा, मी तुला पुन्हा एकदा विचारत आहे, तुझ्या घरी आपल्या प्रेमाचा स्वीकार करतील का. तू तोंडात सोन्याचं चमचा घेऊन जन्माला आले आहेस आणि मी महिन्याचा पगारावर जगणारा माणूस आहे, म्हणू म्हणाला. त्याच्या तोंडावर हात ठेवत तारा म्हणाली, आधी मी कशी होते ह्यापेक्षा मी आता कशी आहे आणि पुढे कशी राहणार हे जास्त महत्त्वाचे आहे म्हणू सर. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले म्हणून काय झाले. तुमच्यासारखे मी पण अन्नच खाते, सोने नाही. माझ्या घरी सर्वांना बनवण्याची जबाबदारी माझी आहे. यू डोंट वरी, असे म्हणत तिने स्वतः पुढे होऊन त्याच्या ओठांवर चुंबन घेतले आणि मनूने देखील तिच्या चुंबनाला मनापासून प्रतिसाद दिला. दुसरीकडे अर्जुन, मला का कोण जाणे असे वाटत आहे की विकासदादा घरी भांडण करेल, अदिती म्हणाली. ती रात्रीचे जेवण करत होती. अदिती, त्याने तुझ्यावर शपथ घेतली असली तरी तो भांडण करेल असे मला वाटत नाही. पण तो अगदी योग्य शब्दात बोलेल असा माझा अंदाज आहे. कारण त्याचा स्वतःच्या आईला देखील लग्नानंतर 8 वर्षांनी तो झाला होता, अर्जुन म्हणाला. अर्जुन, तुम्हाला हे सर्व कसे माहीत आहे, तिने विचारले. माझ्या बहिणीवर मी फक्त उगीचच प्रेम करत नाही ना. तू सांगितले म्हणून मी सायलीचे लग्न विकाससोबत लावून दिले का अदिती. आता तिने काहीही केले असले किंवा आईचे ऐकून तिचेच योग्य आहे असे मानले असले तरी वडील नसताना मी तिचा वडिलांसारखा सांभाळ केला आहे. म्हणूनच तू जेव्हा येऊन विकासबद्दल सांगितले तेव्हा मी त्याची चौकशी केली होती. तेव्हाच मला हे सर्व समजले असे सांगत विकासने रामाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सर्व अर्जुनने आदितीला सांगितल्या. अहो अर्जुन, आपल्या संसाराला सुरुवात होऊन तर फक्त काही महिनेच झाले आहेत, पण एवढ्याशा काळात सासूबाई माझ्याबद्दल असे बोलल्या, मग विकासदादाच्या आईने किती त्रास सहन केला असेल. खरोखरच त्या खूप महान होत्या, ती म्हणाली. ते राहू दे आता. आपण सर्वांचा विचार करत बसलो म्हणूनच आपण दोघे दूर झालो होतो आणि आता पुन्हा नव्याने एकत्र आलो आहोत. आता फक्त आपल्या दोघांचाच विचार करायचा, असे म्हणत त्याने तिला उचलले आणि खोलीत घेऊन गेला. ती लाजून आपल्या नवऱ्याचं छातीवर डोके ठेवून शांत बसली. माझ्या लाडोराणी, तू अशी लाजलीस की मला काहीतरीच होते, असे तो म्हणाला. तेव्हा आदिती अजूनच लाजून
त्याच्या मिठीत विरघळले. अहो, अर्जुन असे म्हणत त्याच्या छातीवर हात फिरवणाऱ्या आदितीच्या पाठीवरून हात फिरवत अर्जुन म्हणाला, सांग ना, काय झाले? मी काही बोलले तर तुम्ही चुकीचे समजणार नाही ना? तिने विचारले. त्यावर नाही, सांग ना, असे म्हणत त्याने तिच्या डोक्यावर छोटेसे चुंबन घेतले. ते आता सायलीचा 6वा महिना चालला आहे. 7व्या महिन्यात किंवा 8वा संपून 9वा महिना सुरू झाल्यावर डोहाळे जेवण करायचे का, हे सासूबाईंना विचारायला हवे ना? अदिती म्हणाली. इतका वेळ अर्जुनने दिलेला समजूतदारपणाचा सल्ला अदितीने पूर्णपणे विसरून हवेत उडवून दिला होता. तिचे केस पाठीमागे करत अर्जुन म्हणाला, तुला किती वेळा सांगितले तरी समजत नाही अदिती. त्यांच्याबद्दल विचार न करता फक्त स्वतःचा विचार कर. असे कितीही सांगितले तरी तू ऐकत नाहीस. थोडे स्वार्थी व्हायला शिक. सायलीचा विचार करायला तिची आई आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, असे सांगून तो तिला जवळ घेऊन झोपी गेला. दुसरीकडे विकास आपल्या खोलीमध्ये ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असताना जेवण संपवून सायली वॉकिंग करून खोलीत येऊन बसले. विकासचे बोलणे संपल्यावर तो खोलीत आला. सायलीला तिथे पाहून तो तिचे शेजारी येऊन बसला. सायली, तुझे पाय असे का सुजले आहेत ग? तुझी कोणती इच्छा आहे का? असे काही असेल तर सांग, मी ती नक्की पूर्ण करेन, विकास म्हणाला. तसे काही नाही विकास, पण अलीकडे अर्जुन दादा ह्या घरी आला नाही. आईने कॉल केला तरी तो कॉल पिक करत नाही आहे. आई खूप नाराज झाली आहे, सायली म्हणाली. सायली, मी असे बोलतोय म्हणून रागवू नकोस, पण मला का कोण जाणे तुमच्या आईचे वागणे योग्य वाटत नाही आहे. अदिती ह्या घरातच नाही, तो घरी येत असताना तिला मावशीच्या घरी पाठवण्याची काय गरज होती? मी आणि तू पती पत्नी म्हणून एकत्र राहत आहोत. मग तुझा भाऊ आणि अदिती या दोघांनी एकत्र राहण्यात काय चूक आहे, असे विचारल्यावर सायलीकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. सायलीची हनवटी वर करत विकास म्हणाला, तुला एक सत्य सांगू का सायली? मावशी बंगलोरमध्ये नसून 3 दिवस झाले आहेत. त्या चेन्नईला कॉन्फरन्ससाठी गेल्या आहेत. त्या आणखी 2 दिवसांनी परत येणार आहेत. पण तुझ्या आईने काय सांगितले होते? मग इथे कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे बोलत आहे? मावशी घरात नाही तर मग अदिती इथे आली नाही. मग ती नक्की कुठे गेली आहे याची थोडी तरी काळजी तुम्हा लोकांना आहे का? तू रोज व्हिडिओ कॉल करून बोलतेस असे म्हणाले होतेस ना. तुझ्या फोनमधील करेन्सी संपून 3 दिवस झाले आहेत. हे तरी तुला माहीत आहे का? असे विचारल्यावर सायलीचे शब्द घशातच अडकले. विकासच्या प्रश्नांवर तिच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. सायली शांत बसलेले पाहून विकास म्हणाला, हे बघ सायली, बाळ होणे ही काही सोपी गोष्ट नाही. काही लोकांना ते लवकर होते तर काही लोकांना म्हणजे माझ्या आईसारख्या स्त्रियांना उशिरा होते. इतकाच काय तो फरक. पण मिळणाऱ्या आनंदात काही फरक पडत नाही. अदितीला बाळ झाले नाही हीच गोष्ट मनात ठेवून जर तुम्ही लोकांनी तिला दूर केले असेल तर, जर तिच्या जागी तू असतीस आणि सायली तुझ्या जागी अदिती असती तर तेव्हा पण तुझी आई अशीच वागली असती का? विचार कर सायली, तिने कधी आई वडिलांचे प्रेम पाहिले नाही. लग्नानंतर खूप कष्ट सोसून ती आता कुठे सुखाचे दिवस पाहत होती. अशा वेळी जर तुम्ही तिला बाळाचं बहाणा करून दूर केले असेल तर मी देखील तुझ्यापासून दूरच राहीन, असे म्हणत तो तिच्याकडे पाठ करून झोपला. पण मनातल्या मनात तो म्हणाला, सॉरी सायली, आता तू स्वतःच तुझ्या आईविरुद्ध यावर आवाज उठवून बोलली पाहिजेस म्हणूनच मी तुझ्याशी असा बोललो, असे विचार करून तो झोपी गेला. पण त्याने मनात आणखी एक पक्का निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसच्या वेळेत घरी आलेल्या अर्जुनला पाहून शकुंतला यांना खूप आनंद झाला. अर्जुन, ये ना, आम्ही येऊन 2 दिवस झाले तरी तू आत्ता आलास का, असे त्यांनी विचारले. पण त्यांनी चुकूनही अदितीचे नाव घेतले नाही. हो आई, मला ऑफिसला जायचे होते, पण त्याआधी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून मी इथे आलो आहे, तो म्हणाला. ठीक आहे, नंतर बोलूया आपण. आधी तू इथे बसून नाश्ता कर, असे म्हणत त्यांनी रमाशी हाक मारली. आई, मला कोणताही नाश्ता नको आहे. माझा नाश्ता झाला आहे. अदितीने नाश्ता बनवला होता, खाऊनच मी आलो आहे.
महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सायलीचा 6वा महिना संपून 7वा महिना सुरू होत आहे ना, म्हणूनच डोहाळे जेवण कोणत्या महिन्यात करायचे हे विचारण्यासाठी मी इथे आलो होतो. मोठा दादा म्हणून हे माझे कर्तव्यच आहे ना. ते कर्तव्य, ते कार्य पूर्ण करून टाकूया असं विचार मी केला आहे, तो म्हणाला. हे काय अर्जुन, तू फक्त कर्तव्य म्हणत आहेस? त्यासोबत तुझे तिच्यावर प्रेम नाही का? बिचारी काल दिवसभर तुझीच आठवण काढत होती, शकुंतला म्हणाल्या. ती माझी आठवण कशासाठी काढेल आहे? तिचा सांभाळ करायला आणि तिच्या आवडीनिवडी विचारण्यासाठी तू आहेस ना. तिला फुलासारखे जपायला तिचा नवरा आहे, बोलायला बाबा आहेत आणि तिने सांगितलेले काम करायला रमा मावशी आहेत. घरात एवढी सगळी माणसे असताना तिला आमची काय गरज आहे? अर्जुन म्हणाला. तेवढ्यात खोलीतून बाहेर आलेल्या सायलीला आपल्या दादाचा आवाज ऐकू आला. ती अर्जुन जवळ आली आणि दादा असे म्हणत तिने त्याला मिठी मारली. सायलीला हळूच मागे सारत अर्जुन म्हणाला, कशी आहेस सायली? हो दादा, मी छान आहे. पण तू इथे का नाही आहेस? तिने विचारले. काय करणार सायली, मला पण बायको आहे. तू तुझ्या नवऱ्यासोबत राहत आहेस तर मग मी माझ्या बायकोसोबत राहू नये का? सांग. तुला तर आई बाबा आहेत, पण माझ्या बायकोसाठी तर फक्त मी एकटाच आहे ना, म्हणूनच मी देखील तिच्यासोबतच राहत आहे असे सांगितल्यावर सायलीला पुढे बोलण्यासाठी शब्द सुचत नव्हते. तेवढ्यात तिथे आलेला विकास म्हणाला, हो बॉस, तुम्ही जे बोललात ते अगदी खरे आहे. लहानपणापासून तिने कुणाचेच प्रेम पाहिले नाही. तिला आता कुठे नवऱ्याचे प्रेम मिळत आहे तर तिच्यापासून दूर राहणे चुकीचे आहे. स्वतःच्या भावाचा मुलीलाच घराबाहेर ठेवणाऱ्या तुमच्या आईला नक्की काय बोलावे हे मला देखील समजत नाही, विकास म्हणाला. तेवढ्यात तिथे आलेल्या शकुंतला यांनी विकासचे बोलणे ऐकले होते. विकास, तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला तरी समजते का? मी कशाला तिला दूर ठेवू? माणसा यांनीच तिला घरी पाठवून देण्यास सांगितले होते असे मी तुम्हाला सांगितले होते ना. त्याशिवाय ती रोज तिच्या जेवणाच्या वेळी व्हिडिओ कॉल करून बोलते असे पण मी सांगितले होते ना. काहीतरी निमित्त काढून मलाच दोष देणे चालू आहे असे माझे झाले आहे. ती माणसा यांच्या घरी गेली आणि मी माझ्या घरी आले, यात काय चूक आहे? तिला काही मुंडकं देऊन घराबाहेर काढलेले नाही ना, शकुंतला म्हणाले. अर्जुन आणि विकास या दोघांनाही खरे काय आहे ते माहीत आहे याची कल्पना नसून त्या खोट्यालाच खरे ठरवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या समोरच विकासने माणसा यांना कॉल केला. कॉल रिसिव्ह होताच विकासने तो स्पीकरवर टाकला आणि विचारले, मावशी, तुम्ही कुठे आहात? काय झाले विकास, तुझे वय झाले की काय? परवाच तर तू कॉल केला होतास तेव्हा सांगितले होते ना मी चेन्नईला आले आहे. आणखी 3 दिवसानंतर बेंगलोरला परत येईनच आहे का? काय झाले? त्याने विचारले. माणसा यांचे बोलणे ऐकून शकुंतला यांचा चेहरा पांढरा पडला होता. पुढे काय बोलावे हे न समजल्यामुळे त्या खूप घाबरून गेल्या. सॉरी मावशी, मला लक्षात होते, पण तुमची बाची म्हणजेच मुलगी अदिती हिला तुमच्याच आवाजातील बोलणे हवे होते. त्याशिवाय ती विश्वास ठेवणार नाही असे ती म्हणाली होती. म्हणूनच आता तुम्ही जे बोललात ते मी रेकॉर्ड करून घेतले आहे. मी ते तिला पाठवून देतो. तुम्ही बेंगलोरला आल्यावर ती तुम्हाला भेटायला येईल असे तिने सांगितले आहे, तो म्हणाला. ओके रे, मला पण तिला भेटून बोलण्याची खूप इच्छा आहे, त्यांनी सांगितले. ओके मावशी, मी नंतर कॉल करतो असे सांगून त्याने कॉल कट केला आणि तो शकुंतला ह्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. शकुंतला ह्यांना पुढे काय बोलावे ते सुचले नाही, म्हणून त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. अर्जुन पुढे काहीही न बोलता आणि कुणालाही न सांगता ऑफिसच्या दिशेने निघून गेला. विकासने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि पुढे काहीही न बोलता नाश्ता न करताच तो निघून गेला. सायलीला पुढे काय करावे हे सुचत नव्हते, म्हणून ती तशीच शांत बसून राहिली. पण अर्जुन मात्र आपल्या आईच्या वागण्यावर मनातून खूप चिडला होता. सर्व काही आजच बोलून क्लिअर करावे ह्याच विचाराने तो आला होता. पण आईच्या अशा वागण्यावर आता काय बोलावे? इथून पुढे त्या घरात माझ्या बायकोने पाऊल देखील टाकायची गरज नाही असा निर्णय अर्जुनने घेतला होता. ऑफिसमध्ये आलेल्या त्याचे मन खूप अस्वस्थ झाले होते. सर्वात आधी त्याला आपल्या बायकोला पाहण्याची ओढ लागली होती.
त्याने अदितीला कॉल करून आपल्या केबिनमध्ये बोलावले. अदितीला जाणवले की अर्जुन नेहमीसारखा नॉर्मल दिसत नाही आहे. त्याने बोलावताच ती त्याच्या केबिनमध्ये आली आणि काय झाले अर्जुन असे विचारताच तो उठला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिची पाठ ओली झाल्यावर तिने अर्जुनला थोडे मागे सारून पाहिले तर अर्जुन रडत असल्याचे तिला दिसले. अर्जुन, काय झाले? तुम्ही असं का रडत आहेत? असे विचारत ती त्याचे अश्रू पुसू लागली. तेव्हा तिच्या डोळ्यातूनही पाणी आले. आपल्या नवऱ्याचं डोळ्यात पाणी पाहिल्यावरती तरी कशी सहन करू शकणार होती. अदिती असे म्हणत तिने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, तुझा खूप चांगला सांभाळ करायची माझी इच्छा दिवसेंदिवस वाढत चालली आहे ग सोना. मी तुला इतरांचे प्रेम मिळवून देऊ शकलो नाही तरी मी स्वतः तुझ्यावर करत असलेल्या प्रेमात तीळ मात्रही कमतरता पडू देणार नाही, असे सांगून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले. अर्जुन, आता तुमचे प्रेम माझ्यासाठी कमी झाले आहे असे तुम्हाला कोणी सांगितले? विकास दादाचे प्रेम मला मिळाले आहे. आई वडिलांपेक्षा जास्त जीव लावणारे माणसं मम्मी आणि मूर्ती मामा आहेत. लहान भावासारखे प्रेम दाखवण्यासाठी चिराग आणि किरण आहेत. एवढे सगळे सोबत असताना मला कुणाच्या प्रेमाची कमतरता आहे सांगा? मी खूप आनंदी आहे हो, अदिती म्हणाली. आता ह्या सर्व गोष्टी मनाला लावून न घेता माइंड फ्रेश करण्यासाठी आपण कॉफी पिऊया का? अदितीने विचारले. हसत आपले अश्रू पुसत अर्जुन म्हणाला, हो ठीक आहे, पण फक्त मीच कॉफी पिणार. तुला मात्र दूधच प्यावे लागेल, असे सांगत त्याने पिऊनला बोलावून फक्त 1 कप कॉफी आणि 1 ग्लास दूध आणायला सांगितले. दोघांनी एकत्र बसून कॉफी आणि दूध प्याले. त्यानंतर अर्जुनला आपल्या लाडक्या बायकोला सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती हे अदितीने ओळखले. तिने तिच्या असिस्टंटला कॉल करून फाईल्स आणायला सांगितले. अर्जुनने आपल्या लाडक्या बायकोला जवळ घेतले आणि माझे मन समजून घेतल्याबद्दल थँक्स असे म्हणत तिच्या गालावर चुंबन घेतले. अर्जुन, हे ऑफिस आहे असे सांगत ती तिथेच असलेल्या चेअरवर बसली. तेवढ्यात अदितीची असिस्टंट फाईल्स घेऊन आले. दोघांनी एकत्र बसून एकमेकांकडे पाहत आणि हसत त्या दिवसाचे काम पूर्ण केले. अपार्टमेंटमध्ये आल्यावर रोजच्या प्रमाणे दोघांनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवण केले. ते घराच्या आतच वॉकिंग करत होते. तेवढ्यात अदितीच्या पोटात दुखू लागले. अर्जुन, मी 1 मिनिटात आले असे सांगून ती वॉशरूममध्ये गेली. ती आंघोळ करून बाहेर आल्यावर अर्जुनला तिच्या मासिक पाळीचा त्रास समजला. त्याने तिच्यासाठी जिऱ्याचा काढा बनवून आणला. अदितीचा हात पकडून तिला ड्रेसिंग टेबलासमोर बसून अर्जुनने तिच्या डोक्याचा टॉवेल बाजूला केला. त्याने हेअर ड्रायरने तिचे केस सुकवले आणि हा जिऱ्याचा काढा पी अदिती असे म्हणत तिच्या हातात दिला. मला फुलासारखे जपणारा नवरा मिळवून दिल्याबद्दल तिने देवाचा मनातून आभार मानले. अर्जुन, मला आता पहिल्या इतके दुःख नाही आहे, अदिती म्हणाली. तर ही तकवा तर तुलाच जाणवणार ना. आता तू आराम कर माझ्या सोन्या. उद्या तुला ऑफिसला येण्याची काहीच गरज नाही. तुझा दादा आज घरात खूप काही बोलला आहे अदिती. उद्या मी देखील वर्क फ्रॉम होम करेन. तू तुझ्या दादाची काळजी घे. सायली देखील 6 महिन्यांची गरोदर आहे. माझी आई जे काही करत आहे ते पाहूनही सायली यावर आवाज उठवून बोलत नाही. याचे वाईट वाटत असले तरी तिची परिस्थिती देखील खूप नाजूक आहे. तू तुझ्या दादाला सांग की इथून पुढे तो ह्याविषयी काहीही बोलणार नाही. कसेही करून आपण आता वेगळे आलोच आहोत ना. ते सर्वजण सुखाने राहू दे. आज न उद्या आपल्याला देखील बाळ होईल. तेव्हा आपण देखील आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहूया, तो म्हणाला. कुटुंब म्हणजे सासू सासरे आपण सर्वजण एकत्र राहणार का हो? अदितीने मनात आशा ठेवून विचारले. अदितीच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला, नाही ग सोन्या, कुटुंब म्हणजे फक्त आपले स्वतःचे. तिथे मी, तू आणि आपली मुले एवढेच आपले कुटुंब असेल, असे सांगून तो म्हणाला. आता जास्त बोलून स्वतःला थकवू नकोस. आणखी 1 आठवडा संपल्यावर आपण दोघे हनीमूनसाठी जाणार आहोत. तुला कोणकोणत्या जागा आवडतात त्याची मला उद्या लिस्ट दे.
तिथे मी हॉटेलचे बुकिंग करतो. तो एक आठवडा फक्त आपला असेल. कोणत्याही टेन्शनशिवाय प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण आपण मनापासून जगून येऊया, अर्जुन म्हणाला. ठीक आहे अर्जुन, तुमच्या इच्छामध्येच माझी इच्छा आहे, असे म्हणत अदिती त्याच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपी गेली. दुसरीकडे विकास ऑफिसला गेल्यावर सायली जवळ आलेलं शकुंतला ह्यांनी विचारले, सायली, तुला माणसा कॉन्फरन्सला गेल्याचे माहीत होते का? हो आई, काल रात्रीच मला हे समजले. सकाळी तुला सांगावे असं विचार मी करत होते, पण तेवढ्यात अर्जुन दादा देखील तिथे आला. तसेच विकास देखील तसे बोलू लागला. मला नक्की काय बोलावे हे समजत नाही, म्हणूनच मी शांत राहिले, ती म्हणाली. तर मग अदिती कुठे आहे हे विकासला माहीत आहे का? ती कुठे आहे असे तो म्हणाला, शकुंतला यांनी विचारले. ते आई, वहिनी माणसा मावशीच्या घरीच असेल असे विकास म्हणाला. तिथे मूर्ती काका आणि किरण दोघेजण आहेत ना, म्हणूनच ती तिथेच असेल असे त्याने सांगितले. पण नक्की माहीत नाही आई, सायली म्हणाली. हो का, असू दे, काही हरकत नाही, ती तिथेच राहू दे. पण तू मला हे आधी सांगायला हवे होतेस ना. आता बघ, अर्जुनच्या नजरेत आणि विकासच्या नजरेत मी वाईट ठरले, असे म्हणत त्याने एक ॲपल कट करून सायलीला दिले. का सायली, असे म्हणत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आताच आई अदितीबद्दल बोलली होती, चूक आहे, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे असं विचार सायली करत होती. पण शकुंतला ह्यांनी तिच्यासाठी दाखवलेले प्रेम पाहून तिचे मन बदलले. ती विचार करू लागली की कोण काहीही म्हणो, आईने जे केले तेच योग्य आहे. ती माझ्यासाठी कुणाचेही विरोध करू शकते आणि काहीही करू शकते. अदिती वहिनीसाठी अर्जुन दादा आहे, तो सर्व काही सांभाळून घेईल, कारण वहिनीला कोणीच नाही. पण माझे तसे नाही, मला सर्वजण असूनही कोणी नसल्यासारखे जगण्याची माझी वेळ नाही, असा विचार करत तिने शकुंतला ह्याने दिलेले ॲपल पूर्ण खाल्ले आणि दूध पिऊन ती गार्डनमध्ये वॉकिंग करू लागली. रात्री विकास देखील जास्त काही न बोलता खूप उशिरा घरी आला. त्याने जेवण केले आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अदितीला नेहमीप्रमाणे लवकर जाग आली. ती उठणार तेवढ्यात अर्जुनने तिला आपल्या कुशीत घट्ट पकडले. तो म्हणाला, आणखी काही वेळ झोप माझ्या सोन्या. आता एवढ्या लवकर उठून तुला कुणासाठी स्वयंपाक करायचा आहे? आजच्या दिवसाचा नाश्ता मी हॉटेलमधून ऑर्डर करतो, तो म्हणाला. अदितीने देखील जास्त काही न बोलता अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि ती झोपी गेली. अदिती आणि अर्जुन जेव्हा उठले तेव्हा 9 वाजले होते. वेळ पाहून अदिती म्हणाली, अहो अर्जुन, उठा, वेळ झाली आहे, 9 वाजले आहेत, तुम्ही अजूनही झोपूनच आहात. अदितीला आपल्या छातीवर झोपून अर्जुन म्हणाला, मिसेस अर्जुन, काल मी जे सांगितले होते ते तू विसरली आहेस असे वाटते. तू आज घरी आराम करणार आहेस आणि मी वर्क फ्रॉम होम करणार आहे असे सांगितले होते ना, ते विसरली का? तेव्हा कुठे अदितीला आठवले. हो ना, खरेच. ओके, मी आधी फ्रेश होऊन येते आणि काहीतरी नाश्ता बनवते. हॉटेलचे नको, आता कुठे सर्व काही व्यवस्थित झाले आहे. पुन्हा बाहेरचे फूड नको. तुम्ही फ्रेश होऊन येईपर्यंत मी काहीतरी गरम बनवते. तसेच विकास दादाला पण यायला सांगायचे आहे ना, काहीतरी स्वीट बनवते असे सांगून ती अंघोळीला गेली. अर्जुन देखील उठला आणि त्याने थोडे व्यायाम करून तो अंघोळीला गेला. अदिती स्वयंपाकघरात आली. तिने वांगीभात बनवला आणि गुलाबजामुन बनवले. त्यानंतर तिने विकासला कॉल करून, दादा तुझ्याशी बोलायचे आहे, तू घरी ये, असे सांगून ती विकासच्या उत्तराची वाट न पाहताच तिने कॉल कट केला. विकास ऑफिसला जाण्यासाठी हातात वॉच बांधत होता. अदितीचा कॉल आलेला पाहून आणि सायली अजून झोपलेली आहे हे पाहून त्याने कॉल रिसीव्ह करून लाऊडस्पीकरवर टाकला होता. अदितीने कॉल कट केल्यावर ही मुलगी नक्की काय बोलत आहे असा विकासने विचार केला. सायली अजून झोपलेलीच असल्यामुळे त्याने तिला न उठवता तो तसंच निघून गेला. पण सायलीला आधीच जाग आली होती आणि तिने अदितीचे बोलणे ऐकले होते. अदिती वहिनीने विकासला नक्की काय बोलण्यासाठी बोलवले आहे? माझ्याबद्दल काही खोट्या गोष्टी सांगण्यासाठी तर बोलवले नाही ना, असं विचार सायली करू लागली. अदितीने
आपला दादा विकाससोबत बोलणे संपवले. तिने अर्जुनला कॉफी दिली आणि सोबतच आपला फोन देखील चार्जला लावून ती तिथून निघून गेली. दुसरीकडे विकास नाश्ता न करताच निघून गेल्यावर सायली उठली. ती फ्रेश होऊन खाली आली आणि आपल्या आईला ही गोष्ट सांगते. शकुंतला ह्यांना वाटले की आता अदितीशी बोलणे खूप गरजेचे आहे, नाहीतर ती पुन्हा काहीतरी बोलून पती पत्नींमध्ये भांडण लावून देईल असं विचार करून त्यांनी अदितीच्या नंबरवर कॉल केला. तेवढ्यात अंघोळ संपूर्ण आरशासमोर उभा राहून केस पुसत असलेला अर्जुनला अदितीचा फोन रिंग होत असलेला ऐकू आला. त्याने फोन पाहिला. अरे, सासूबाई कॉल करत आहेत असा विचार करून त्याने कॉल रिसिव्ह केला. कॉल रिसिव्ह होताच समोर कोण बोलत आहे हे जाणून न घेता त्या म्हणाल्या, अदिती, तू विकासला कॉल करून बोलवले आहेस ना? हे बघ अदिती, तू काहीही कर, पण विकासजवळ सायलीबद्दल काही खोट्या गोष्टी सांगितल्यास तर मी मात्र गप्प बसणार नाही, हे लक्षात ठेव, शकुंतला म्हणाल्या. ठीक आहे आई, माझी बायको असे कोणतेही वाईट काम करणार नाही असं मला पूर्ण विश्वास आहे. पण अदितीने कॉल करून विकासला बोलवले हे सायलीने ऐकले आणि तिने येऊन तुला सांगितले. यावरूनच समजते की कोण कसे आहे. असे जेव्हा अर्जुन म्हणाला तेव्हा शकुंतला ह्यांचा चेहरा पांढरा पडला. त्यांनी फोनकडे पाहिले आणि अर्जुन, तू असे म्हणत त्या अडकळल्या. हो आई, मीच बोलत आहे. अदिती खाली नाश्ता बनवत आहे म्हणूनच मी कॉल रिसिव्ह केला. पण तू काही काळजी करू नकोस आई, माझ्या बायकोला तशी बुद्धी नाही. ऑफिसच्या कामाबद्दल बोलण्यासाठी तिने बोलावले असेल, कारण विकासच्या कंपनीचे अकाउंट्स ती सांभाळते ना, म्हणूनच काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तिने बोलवले असेल, तो म्हणाला. ते तसे नाही रे मुला, असे म्हणत पुढे काहीही न बोलता शांत राहिलेलं शकुंतला ह्यांच्या बोलण्यावर अर्जुन मंद हसला. तो म्हणाला, काही हरकत नाही आई, सायलीचे डोहाळे जेवण कधी करायचे हे मला कॉल करून सांगा. इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यासनी बोलून तुम्हाला पाहिजे तशी अगदी अद्भुत सजावट करून देईन. मोठा भाऊ म्हणून जे माझे कर्तव्य आहे ते मी नक्की करेन असे सांगून त्याने कॉल कट केला. त्याचे मन खूप दुःखी झाले होते. तिथेच नाश्ता करत असताना शकुंतला ह्यांचे हे बोलणे ऐकणाऱ्या अखिलेश यांना खूप राग आला होता. ते उठून आले आणि म्हणाले, विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण तुझ्यासारख्या लोकांना पाहूनच बनवली असावी शकुंतला. तू इतक्या कालच्या पातळीचं विचार करशील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे म्हणत ते तिथून निघून गेले. इतके सर्व घडूनही शकुंतला ह्यांना आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे असे अजिबात वाटले नाही. विकास जेव्हा अदिती आणि अर्जुनच्या घरी आला तेव्हा अदितीने त्या तिघांना नाश्ता वाढला आणि ती स्वतः देखील खायला बसली. तिचा तो हसरा चेहरा पाहून अर्जुनला वाटले की आपल्या आईचा नंबर तिच्या फोनमधून ब्लॉक करून मी खूप चांगले काम केले आहे. दादा, मी असे बोलते म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. सायलीसोबत माझ्या बाजूने बोलून तू स्वतः तिच्या नजरेत वाईट बनवू नकोस. ती आता गरोदर आहे. तिचे मन खूप नाजूक असते. या काळात मूड स्विंग्स देखील होतात. आधी कोणतेही अडचणींशिवाय तिचे बाळ जन्माला येऊ दे. मला भरभरून प्रेम देण्यासाठी माझे नवरा आहेत दादा, म्हणून तू पाठीशी आहेस. म्हणूनच सायलीला वाईट वाटेल असे तिच्याशी काहीही बोलू नकोस. जर तू तिच्याशी ह्या विषयावर बोललास तर तुला माझी शपथ आहे, अदिती म्हणाली. विकासचे तोंड जणू बंदच झाले होते. तरीही पुढे काहीही न बोलता अदितीच्या बोलण्याला होकार दिला. नाश्ता संपवल्यानंतर तो थोडा वेळ बोलून तिथून निघून गेला. अदिती आणि अर्जुन ह्या दोघांनी थोडा वेळ आराम केला. त्यांनी ऑफिसचे काम करून तो दिवस घालवला. दिवस नेहमीप्रमाणे जात होते. एक आठवडा संपला होता. विकास घरामध्ये सायलीसोबत पहिल्यासारख्या जास्त बोलत नव्हता, पण तो तिची काळजी मात्र घेत होता. सायलीने याचा उलटा अर्थ काढला. अदिती वहिनीने काहीतरी शिकवून दिल्यामुळेच माझे नवरा माझ्यापासून लांब राहत आहेत असा तिने चुकीचा विचार केला. अदितीने तिला आवडणाऱ्या सर्व जगांची लिस्ट अर्जुनला दिले होते. अर्जुनने देखील त्याचा लाडक्या बायकोने दिलेल्या सर्व जगांवर रूम्स बुक केले होते आणि सोबत गाईडची व्यवस्था देखील केली होती. सायलीच्या घरात देखील अदितीच्या बोलण्याचा विकासवर प्रभाव पडल्यामुळे तो जास्त बोलत नव्हता. तो सकाळी
लवकर ऑफिसला निघून जायचा आणि रात्री खूप उशिरा घरी यायचा. खरे माहीत असलेला मी सायलीला कुठे दुखावून बसेन किंवा बोलून तिच्या मनाला त्रास देईन याच काळजीपोटी तो तसे करत होता. पण सायलीने ह्याचा चुकीचा अर्थ काढला होता. अदिती वहिनीला माझ्या आईने घरातून दूर ठेवले आहे म्हणून त्यांनी विकासला माझ्याशी जास्त न बोलण्यास शिकवले आहे असा विचार करून सायलीच्या मनात अदितीबद्दल खूप राग निर्माण झाला होता. तरीही तो राग दाखवून न देता विकास जेव्हा कधी समोर यायचा तेव्हा ती त्याच्याशी नीट बोलायची. पण तिच्या मनात अदितीबद्दल न सांगता येणारा राग कायम होता. तो राग कधी बाहेर पडेल हे आता देवच जाणे. दिवस नेहमीप्रमाणे जात होते. अर्जुनने आपल्या ऑफिसचे सर्व काम मूर्ती काका, मनू आणि आपल्या वडिलांकडे सोपवले होते. त्याने आपल्या बायकोसोबत 1 आठवड्यासाठी हनीमूनचा प्लॅन केला होता. ठरल्याप्रमाणे तो आणि अदिती आज रात्री फ्लाईटने निघणार होते. सकाळी लवकर उठून अदिती नाश्ता बनवत होती तर अर्जुन व्हॅक्यूमने घरातील धूळ काढून घर स्वच्छ करत होता. दोघांनी एकत्र नाश्ता केला आणि तयार होऊन ते एकत्र शॉपिंगसाठी बाहेर पडले. ते दोघे कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये जाण्याऐवजी कमर्शियल स्ट्रीट, MG रोड अशा रस्त्यावर फिरून त्यांनी स्वतःसाठी लागणारे कपडे शॉपिंग केले. ते सर्व सामान कारमध्ये ठेवून ते एका मॉलमध्ये आले. तिथे अदिती सनस्क्रीन, क्रीम, लोशन आणि मेकअप सामान घेत होती. तेवढ्यात अर्जुनला फोन आला म्हणून तो तिथून बाजूला गेला. 15 मिनिटांनंतर तो परत आला. तोपर्यंत अदितीची शॉपिंग देखील संपली होती. अदिती, दुपार झाली आहे, चल जेवण करून घेऊया, मग घरी जाऊन सर्व लगेच पॅक करून आणि थोडा वेळ आराम करूया, म्हणजे फ्लाईट पकडण्यासाठी वेळेवर निघता येईल असे अर्जुन म्हणाला. तिला पण भूक लागली असल्यामुळे तिने होकार दिला. दोघांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि ते गप्पा मारत बसले. तेवढ्यात जेवण आले. त्यांनी जेवण संपवले आणि ते घरी आले. घरी येऊन पटापट लगेच पॅक करेपर्यंत 4 वाजले होते. अदिती, चल, जर फ्लाईटमध्ये झोप आली नाही तर उद्याचा पूर्ण दिवस खराब होईल. आता आपण झोपूया असे म्हणत अर्जुनने अलार्म लावला. मग ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपी गेले. अलार्म वाजल्यावर अदितीला जाग आली. ती पुन्हा एकदा आंघोळ करून फ्रेश झाली. तिने अर्जुनला उठवले आणि त्याला पण फ्रेश व्हायला पाठवले. अर्जुन फ्रेश होऊन येईपर्यंत अदितीने जीन्स पॅन्ट आणि फ्लोरल टॉप घातला होता. तिने आपले केस छान स्टाईलमध्ये बांधले होते आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप करत होती. तिला तसे पाहून अर्जुनला शांत राहावले नाही. त्याने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तो म्हणाला, यू लुक प्रिटी. हो सर, मी प्रिटी आहे हे मला माहीत आहे. आता तुम्ही जर तयार झाला नाही तर आपली फ्लाईट मिस होईल असे ती म्हणाली. त्यावर तो म्हणाला, अदिती, आता तू माझ्यापासून स्वतःला वाचवू शकतेस, काही हरकत नाही. पण उद्यापासून पुढे 1 आठवडा माझ्यापासून दूर राहण्यासाठी तुझ्याकडे कोणतेही कारण नसेल असे अर्जुन सांगताच अदिती लाजली. अर्जुन पटपट तयार झाला. त्याने आपल्या ड्रायव्हरला कॉल करून बोलावले होते. त्याने येऊन सर्व लगेज उचलले आणि कारमध्ये ठेवले. दोघांनी बाहेर येऊन घराला लॉक केले आणि ते एअरपोर्टच्या दिशेने निघाले. अदिती आणि अर्जुन जेव्हा एअरपोर्टवर आले तेव्हा तिथे त्यांच्यासाठी आणखी एक सरप्राईज वाट पाहत होते. तिथे अखिलेश, मानसा, मूर्ती, किरण आणि विकास उभे होते. त्यांना तिथे पाहून अदिती खूप भावनिक झाली. तिला मिठी मारून समजवत मानसा म्हणाल्या, हा हनीमून तुझ्यासाठी खूप स्पेशल ठरू दे अदिती. देव तुझे नक्कीच चांगले करेल असा त्याने तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर सर्वांनी अदिती आणि अर्जुन ह्या दोघांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. शेवटी विकासने अदितीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि जे काही होते ते चांगल्यासाठीच होते अदिती, तू नेहमी आनंदी राहिली पाहिजेस असे म्हणत त्याने तिला एका बाजूने जवळ घेतले आणि हॅपी जर्नी असे सांगून सर्वांनी त्यांना निरोप दिला. अदिती आणि अर्जुन या दोघांनी सर्वांना हात दाखवून बाय करत ते त्यांच्या फ्लाईटच्या दिशेने निघाले. अर्जुन आणि अदिती दोघे काही तासांच्या प्रवासानंतर अदितीच्या फेवरेट जगांपैकी एक असलेल्या काश्मीरमध्ये पोचले. फ्लाईटमधून खाली उतरताच तिला खूप थंडी वाजायला लागली. अर्जुन, इथे इतकी थंडी का आहे? तिने आपले हात चोळत विचारले. हो, आता मिडनाईट झाली आहे ना अदिती, म्हणूनच थंडी थोडी जास्तच आहे. आता आपण रूममध्ये जाऊन हीटर ऑन केला की नॉर्मल वाटेल.
तोपर्यंत चल असे म्हणत तिने तिला एका बाजूने जवळ घेतले आणि ते दोघे एअरपोर्टच्या बाहेर आले. मिस्टर अँड मिसेस अर्जुन असे नाव लिहिलेला बोर्ड पकडलेल्या एका व्यक्तीला पाहून अर्जुन हसला. तो त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, नमस्ते सर, मी अर्जुन आणि ही माझी पत्नी मिसेस अदिती अर्जुन अशी त्यांनी ओळख करून दिली. सर या कार रेडी आहे असे सांगून ते पुढे गेले. अर्जुन आणि अदिती देखील त्यांच्या मागे गेले. ट्रॉली लगेच कारच्या डिक्कीमध्ये ठेवल्यानंतर ते दोघे पाठीमागच्या सीटवर बसले. ड्रायव्हरच्या शेजारी गाईड बसले होते. काका, तुमचे नाव काय आहे? अदितीने विचारले. तिचे हे बोलणे ऐकून पाठीमागे वळून तिच्याकडे प्रेमाने पाहत गाईड म्हणाले, मुली, काका असे ऐकून किती छान वाटले. भैया, सर असे ऐकून मी काका हा शब्दच विसरून गेलो होतो. माझे नाव कृष्णा आहे आणि मी येथील गाईड आहे, त्यांनी सांगितले. काका, तुमचे गाव कोणते आहे? अदितीने विचारले. माझे गाव मंगळूर आहे मुली, त्यांनी सांगितले. अशा प्रकारे त्या दोघांच्या गप्पामध्ये त्यांची रूम कधी आली हे त्यांना समजलेच नाही. ड्रायव्हरने कार थांबवली तेव्हा ते म्हणाले, अर्जुन सर, उद्या सकाळी 10 वाजता तयार राहा. मी स्वतः येऊन तुम्हाला पिक करेन आणि घेऊन जाईन. लांबच्या जागा पाहण्यापासून सुरुवात करूया. त्यानंतर जवळच्या जागा थोडा उशीर झाला तरी पाहू शकतो. असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा अर्जुन म्हणाला, ओके सर. मला दुसऱ्या देशांबद्दल माहिती आहे, पण माझ्या स्वतःच्या देशातील जागांबद्दल मला जास्त आयडिया नाही. तुम्ही जसे सांगाल तसेच करूया. सर, तुम्ही दोघे आता आराम करा असे सांगून कृष्णा तिथून निघून गेले. अर्जुन आणि अदिती दोघे आता आत आले आणि त्यांनी तिथल्या कामगारांना लगेज आणायला सांगितले. त्यांनी रिसेप्शन काउंटवर येऊन आधीच केलेल्या बुकिंगबद्दल सांगितले. तेव्हा त्यांना सूट रूमची चावी मिळाली. त्या हॉटेलमध्ये खूप कमी लोक अशी रूम बुक करायचे. ती पाहताना एका चांगल्या फ्लॅटसारखी म्हणजेच घरासारखी वाटायची, पण त्यामध्ये मिळणारी लक्झरी देखील तेवढीच हायटेक होती. ते दोघे रूमच्या आत आले तेव्हा कामगारांनी त्यांचे लगेज ठेवले आणि त्यांना विश करून ते निघून गेले. अर्जुन, ही सूट रूम खरोखरच खूप छान आहे. आपण कोणत्याही हॉटेलच्या रूममध्ये आलो आहोत असे वाटतच नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपण आपल्या स्वतःच्या घरातच आहोत असा फील येत आहे, अदिती म्हणाली. तिच्या ह्या बोलण्यावर अदितीच्या पाठीमागून आलेला अर्जुनने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिच्या गळ्यावर चुंबन घेतले. तो म्हणाला, तुला नेहमी आनंदी ठेवणे हेच माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे. तुला माहीत आहे का माझ्या सोन्या, तू आनंदी राहिलीस तर मी पण आनंदी राहीन. आता तुला ही जागा आवडली ना? आय एम ऑल्सो हॅपी, तो म्हणाला. त्याच्या ह्या बोलण्याने अदितीचे मन भरून आले. लहानपणापासून खूप कष्ट सोसून मोठे झाल्यावर असा नवरा मिळवण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी पुण्य केले असणार असे तिला वाटले. ती अर्जुनकडे फिरली आणि आय लव्ह यू अर्जुन असे म्हणत तिने त्याला मिठी मारली. अर्जुनने देखील आपल्या पत्नीला जवळ घेतले आणि आय टू लव्ह यू माय स्वीट हार्ट असे म्हणत तिची मिठी अजूनच घट्ट केली. खूप वेळ ते दोघे तसेच उभे राहिले होते. अर्जुनने भानावर येत अदिती असे हाक मारले तर तिच्या बाजूने काहीच उत्तर आले नाही. ही मुलगी काहीच का बोलत नाही आहे असा विचार करून त्याने पाहिले तर अदिती अर्जुनच्या छातीवर डोके ठेवून केव्हाच झोपी गेली होती. तो मंद हसला आणि वेडी अदिती असे विचार करत त्याने तिला आपल्या हातांवर उचलून घेतले. तो खोलीत आला आणि तिला बेडवर हळूच झोपवले. तिच्या कपाळावर चुंबन घेऊन तो म्हणाला, गुड नाईट माझ्या सोन्या, लव्ह यू. त्यानंतर त्याने तिच्या पायातील स्लीपर काढल्या, तिचा कोट काढून तिला नाईट ड्रेस घातला आणि झोपवले. तो स्वतः देखील फ्रेश अप होऊन आला आणि त्याने आपल्या पत्नीला घट्ट मिठी मारली. जणू ती ह्याच गोष्टीची वाट पाहत होती. झोपेच्या गुंगीत असताना देखील अदितीने आपल्या नवऱ्याचा स्पर्श ओळखला. लव्ह यू अर्जुन असे म्हणत ती त्याच्या छातीवर डोके ठेवून झोपी गेली. आय लव्ह यू लाडोराणी. यापूर्वी पौर्णिमा आत्या आणि मोना यांचे ऐकून माझ्या आईने काही चूक केली नव्हती. मी तुला घरातून बाहेर काढून खूप मोठी चूक केली होती, पण आता आईने तुला बाळ होण्यासाठी उशीर होत आहे याचे खरे कारण समजून न घेता तुला वांज म्हटले.
पण ते शब्द जर तुझ्या कानावर पडले असते तर तू मनातून पूर्णपणे खचून गेली असतीस, हे मला माहीत आहे. म्हणूनच मी तुला ह्याबद्दल काही सांगितले नाही. पण माझ्या आईला मात्र ह्या सर्व गोष्टीची योग्य ती किंमत मोजावीच लागेल. जर मी त्यांना अद्दल घडवली नाही तर मी तुझा नवरा असून काहीच उपयोगचा नाही. तू आई नक्की होणार अदिती. आपल्याला देखील बाळ होईल. एक नाही तर 2 मुले होतील. एक तुझ्यासारखे आणि दुसरे माझ्यासारखे असेल. या दोन्ही मुलांच्या तोंडून आजी हा शब्द ऐकण्यासाठी माझी आई प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला पश्चातापाचं आगीत जळत राहिली पाहिजे. तिने स्वतः तुझ्याकडे येऊन मी जे केले ते चुकीचे होते अशी माफी मागितली पाहिजे. तोपर्यंत मी मात्र गप्प बसणार नाही, असे म्हणून तो अदितीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत तासात झोपे गेला. दुसरीकडे सायलीला अलीकडे खूप थकवा जाणवत होता. तिचे पाय देखील खूप सुजले होते. घरात आई आणि मुलगी दोघांचीच एक बाजू झाली होती. अखिलेश यांना शकुंतला यांचे खरे रूप समजल्यापासून त्यांना तिच्याशी जास्त बोलणे आवडत नव्हते. म्हणूनच ते जेवण, नाश्ता, कॉफी ह्या सर्व गोष्टींसाठी रमावर अवलंबून होते. शकुंतला यांनी जेव्हा ह्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, तू तुझ्या सायलीच्या सेवेत आणि तिची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असतेस की तुला तिच्या मनात वाईट गोष्टी भरण्यातून वेळच मिळत नाही. मग तू माझी काळजी कशी घेणार? तसेही माझ्या गरजा आणि आवडीनिवडी पाहण्यासाठी माझी बहीण रमा आहेच, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले होते. रात्री सर्वजण जेवायला बसले होते. आई, मला अर्जुन दादाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे, असे सायली म्हणाली. तेवढ्या तिथे बसलेला विकास म्हणाला, सायली, तुला फक्त तुझ्या दादालाच भेटावेसे वाटत आहे का? तुला तुझ्या अदिती वहिनीला भेटावेसे वाटत नाही का? असे विचारल्यावर सायलीच्या तोंडातून शब्दच फुटले नाहीत. पण तिने मनातल्या मनात विचार केला की नक्कीच अदितीनेच हे सर्व शिकवून दिले असणार. या घरात परत येण्यासाठी ती आता काय काय सर्कस करते ते मी पण बघते. तिने माझ्या दादाला माझ्यापासून दूर केले. आता माझ्या नवऱ्याचे कान भरून त्याला माझ्याशी प्रेमाने बोलण्यापासून रोखले आहे. रात्री मी झोपल्यानंतर विकास रात्री घरी येऊन माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी बोलतात. पण मी जागे आहे हे समजले तर ते माझ्या जवळ देखील येत नाहीत, असं तिने विचार केला. ठीक आहे माझ्या बाळा, त्यात काय एवढे. आता तू तुझ्या दादाला कॉल कर. उद्या सकाळी नाश्त्याच्या वेळी घरी ये असे सांग. तो नक्की येईल, शकुंतला म्हणाल्या. पण अजूनही त्यांनी अदितीशी बोलून तिला घरी बोलावं असे सांगितले नाही. जेवण संपून अखिलेश यांनी हात धुतले आणि म्हणाले, अर्जुन आणि त्याची बायको दोघे हनीमूनला गेले आहेत. ते आता इथे नाहीत. तुम्ही बोलवल्या बोलवल्या लगेच यायला. कपाळावर आट्या आणत शकुंतला म्हणाल्या, बहीण गरोदर असताना आता हनीमूनला जाण्याची काय गरज होती त्याला? हो, आत्ता मला समजले. मी आदितीला ह्या घरात येऊ देत नाही म्हणून ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करत आहे का? ती दरिद्री अनाथ मुलगी. ती आपली स्वतःच्या सख्या भावाची मुलगी आहे. ह्याचे थोडेही प्रेम न दाखवता त्यांनी आपल्या जीवेवरचा ताबा सोडला होता. शकुंतला आदितीला दरिद्री अनाथ म्हटल्यावर अखिलेश आणि विकासचा राग अनावर झाला. विकासने स्वतः सायलीला सर्व सत्य सांगितले. तो म्हणाला, सायली, तुझा हा गैरसमज आहे की अदितीने मला तुझ्या विरुद्ध शिकवले आहे. खरं तर अदितीने मला तिची शपथ घालून सांगितले होते की सायली गरोदर आहे. तिचे मूड स्विंग्स होत असतील, त्यामुळे तिच्याशी अजिबात भांडू नकोस. ती स्वतः दूर राहूनही फक्त तुझाच विचार करत आहे. हे ऐकून सायलीला धक्काच बसला आणि तिचं अदितीबद्दलचा सर्व गैरसमज दूर झाला. जेव्हा विकास शकुंतला आईला म्हणाला की मी आणि सायली आता हे घर सोडून जात आहोत आणि अखिलेश बाबा देखील सोबत निघाले, तेव्हा सायलीला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली. घर सोडण्यापूर्वी त्याच खोलीत सायलीने रडत विकासचे दोन्ही हात पकडले आणि तिने माफी मागितली. ती म्हणाली, मला माफ कर विकास. मी आईच्या खोट्या बोलण्यात आले. तुम्ही माझी एवढी काळजी घेत होतात तरी मी तुमच्यावर आणि वहिनीवर संशय घेतला. माझ्या पोटात तुमच्या प्रेमाचे बाळ आहे तरी मी तुमच्या मनाला त्रास दिला. मला जी शिक्षा द्याल ती मान्य आहे, पण मला तुमच्यापासून दूर करू नका.
विकासने तिच्या डोळ्यातील पश्चातापाचे अश्रू पाहिले आणि तिला माफ करून सोबत घेतले. त्यानंतर ते सर्वजण एकत्र घर सोडून एका नवीन घरात राहायला गेले. घर सोडत असताना रमा शकुंतला ह्यांना म्हणाली, शकुंतला मॅडम, माणसाने पैशाचं आणि गर्भाचा अहंकार कधी करू नये, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज तुम्ही ज्या अदितीला अनाथ म्हणून हिणवले, उद्या तीच ह्या कुटुंबाची लक्ष्मी म्हणून ओळखली जाईल. तुम्ही स्वतःच्याच घरात आता एकट्या पडाल. शकुंतला त्यांच्या स्वतःच्याच आलिशान घरात अगदी एकट्या पडल्या. काही महिने एकटे राहिल्यावर आणि मुलांशिवाय जगताना त्यांना त्यांच्या चुकीची अत्यंत तीव्र जाणीव झाली. त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला आणि त्या पश्चातापाच्या आगीत जळू लागल्या. दुसरीकडे हनीमूनवरून आल्यानंतर देवाच्या कृपेने अदिती गरोदर राहिली. शकुंतला यांनी अदितीला दिलेलं वांज हा शब्द खोटा ठरला. विकासने अदितीच्या डोहाळे जेवणाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला. सायलीचे डोहाळे जेवण आधीच 7व्या महिन्यात विकासने थाटामाटात केले होते. आता फक्त अदितीचे डोहाळे जेवण बाकी होते. या कार्यक्रमात मानसा मावशी, मूर्ती काका आणि किरण बंगलोरला परत आले. याच कार्यक्रमात अदितीचा भाऊ चिराग आणि त्याला दत्तक घेऊन इटलीमध्ये सांभाळलेले त्याचे बाबा रविकांत हे दोघंही खास इटलीहून आले. रविकांत आणि चिराग इटलीमध्ये खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यांनी अदितीला कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि प्रॉपर्टी भेट दिली, ज्यामुळे अदिती ही अत्यंत श्रीमंत घराण्याची मुलगी असल्याचे सर्वांना समजले. दुसरीकडे मनूने ताराकडून घेतलेले पैसे अतिशय आदराने आणि सन्मानाने परत केले. मनूचं हा स्वाभिमान पाहून ताराच्या पालकांनी दोघांच्या लग्नाला आनंदाने परवानगी दिली. विकास आणि अर्जुनने पुढाकार घेऊन एकाच भव्य मंडपात मनू, तारा आणि राधा विक्रम यांचे लग्न अतिशय थाटामाटात लावून दिले. काही दिवसानंतर सायलीला एक गोड मुलगा झाला, तर अदितीने 2 सुंदर जुळ्या बाळांना म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जन्मास घातले. शकुंतला पश्चातापाने चूर होऊन दुरूनच अर्जुनच्या नवीन घराजवळ आपल्या नातवंडांना पाहण्यासाठी आल्या. पण सुरुवातीला दारावर उभ्या असलेला वॉचमन त्यांना ओळखले नाही आणि आत जाण्यास पूर्णपणे नकार दिला. खिडकीतून त्यांनी पाहिले की अखिलेश, विकास, सायली, रमा, मानसा, मूर्ती काका, किरण, चिराग, रविकांत सर्वजण मिळून अदितीचं जुळ्या बाळांना खेळवत आहेत आणि आनंद साजरा करत आहेत. हे पाहून त्या डसाडसा रडू लागल्या. त्यांचं रडण्याचं आवाज ऐकून अखिलेश आणि विकास दरवाजाजवळ आले. त्यांनी वॉचमॅनला थांबवले. शकुंतला यांनी धावत जाऊन सर्वात आधी अदितीचे पाय धरले आणि रडत म्हणाल्या, मला माफ कर अदिती, मी तुला खूप दुखावले, पण आज तुझ्यामुळेच माझ्या घराला खरं आनंद मिळाला आहे. मला माफ कर. त्यानंतर त्याने अर्जुन आणि पती अखिलेश यांच्याकडे हात जोडून आपल्या सर्व चुकांची माफी मागितली. मोठ्या मनाच्या अदितीने स्वतः झुकून शकुंतला यांना उठवले आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. अर्जुन आणि अखिलेश बाबांनी देखील त्यांना माफ केले. शकुंतला यांनी सर्वांच्या उपस्थितीत आनंदाने आपल्या नातवंडांना कडेवर घेतले. रमा मावशीने म्हटलेले वाक्य अगदी खरे ठरले होते. पण शेवटी शकुंतला यांना एकटे न सोडता संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र आले. अशा प्रकारे ह्या संसाराचं अतिशय सुंदर, न्याय आणि गोड शेवट झाला. समाप्त.